आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये रविवारी जाण्याची शक्यता आहे। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक होणार आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी ही बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। आपल्याला कल्पना आहेच, मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका बिहार निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बजावलेली होती। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, आपण बघतोय एक महत्त्वाची बैठक आहे बिहारसाठीची आणि त्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत जात आहेत, काय अधिक माहिती? बिलकुल, त्याचं कारण हेच आहे की सीईसी म्हणजे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे आणि या बैठकीमध्येच बिहार मधील जी पहिली यादी त्यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे। साधारणतः माहिती आपल्याला मिळते की 125 जणांची ही उमेदवारांची पहिली यादी तयार झालेली आहे आणि विद्यमान 25 आमदार जे आहेत त्यांना नारळ देण्यात आलेला आहे, त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं नाहीये। परंतु यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये येणार आहेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला असतात, अमित शाह, राजनाथ सिंग आणि ज्येष्ठ नेते सुद्धा या बैठकीला असतात। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं पण नाव आहे आणि केंद्रीय समितीचे सदस्य म्हणून त्यांची सुद्धा या संपूर्ण उमेदवारीवर सहमती असते, शिक्कामोर्तब त्यांच्यातर्फे पण केला जातो। आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे मागील बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सहप्रभारी म्हणून तिथे काम केलेलं आहे आणि ते ज्या ज्या भागामध्ये गेले होते तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचा विजय झाला होता आणि महिला वोट बँक मिळाल्यामुळे भाजपला अधिकच्या जागा मिळाल्या होत्या। यावेळेस पण अधिक अपेक्षा आहेत, परंतु उमेदवारी जी दिली जाणार आहे ती जपून द्यावी लागणार आहे आणि त्याचबरोबर जे सहकारी पक्ष आहेत एनडीए मधले, मग ते मुकेश साहनी यांचा पक्ष असेल, व्हीव्हीआयपी, त्याचबरोबर इतर महत्वाचे छोटे पक्ष जे आहेत, हम पार्टी आहे, त्यांना किती जागा सोडल्या जात आहेत? मागील वेळेस 11 जागा सोडल्या होत्या, त्यामुळे यावेळेस पण तेवढ्याच जागा सोडल्या जात आहेत का आणि इतर छोट्या पक्षांना कसं सामावून घेतलं जाते त्या संदर्भाचा निर्णय जो आहे तो या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे रविवारी जो आहे या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यासाठीच देवेंद्र फडणवीस दिल्लीत येत आहेत। त्या व्यतिरिक्त पण इतर काही महत्त्वाच्या बैठका आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।